जय शिवराय। आज आपण आलो आहोत बलकवडीच्या खोऱ्यात, जोरच्या वरती म्हणजे धोम धरणाच्या वरती जे बलकवडीचं धरण आहे त्या धरणाच्या आता आपण जोरच्या खोऱ्यामध्ये आलेलो आहोत। कृष्णा काठची जी मंदिर आहेत, कृष्णा नदी उगम पावते त्यानंतर लुप्त होते आणि एका कड्यावरून पुन्हा खाली येते, त्यानंतर जे कृष्णा काठच्या नदीवरती लागणारं पहिलं मंदिर जे आहे गोकर्णेश्वर, ते आज गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे धरण पूर्णपणे मोकळं झालेलं आहे आणि आज आपण ते मंदिर आपण आपल्या व्हिडिओ मार्फत आज आपण पाहणार आहोत। तर आता पाणी कमी झालं होतं, परंतु ह्या 2 दिवसामध्ये पाण्याची पातळी वाढल्यामुळे मंदिरात पाणी गेलेलं आहे। त्याचप्रमाणे आपण इथे आसपासच्या प्रदेशात विरगळी पाण्यासारख्या गोष्टी आहेत, इथे इतिहासाचा ठेवा जपणाऱ्या गोष्टी आज आपल्याला पाहायला मिळतात। इथे काही विरगळी पण आहेत आणि विरगळीच्या पुढे थोडं आल्यानंतर आपल्याला एक समाधी आढळते। समाधीवरती एक कासव आहे, एक शिवपिंड आहे आणि पादुका आहेत। अशा प्रकारची ही समाधी आहे। धरणातील पाणी कमी झाल्यानंतर ही समाधी हे झाल्यानंतर काही गावकऱ्यातले भाविक लोकांनी तिथे तांदूळ वगैरे फुलं वगैरे अर्पण केलेले आहेत। तर अजून एक शेजारी मंदिर आहे, आपण पुढे व्हिडिओत दाखवणार आहोत ते मंदिर। आणि या मंदिरात जाता येते का आपण एकदा पातळी त्याची चेक करून आपण प्रयत्न करणार आहोत, नक्कीच आपल्याला यश येईल। हे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराच्या समोर 3 भग्न विरगळी आणि 2 समाधी आहेत। त्यातील एका समाधीच्या वर कासव कोरलेले असून त्यावर शिवपिंड आणि पादुका कोरलेले आहेत। मंदिराच्या बाहेरील बाजूस नंदी असून यापुढे चौकोनी शिवपिंड ठेवलेली आहे। येथे असलेल्या भिंतीला विटांचे बांधकाम केलेले असून त्याला सिमेंटच्या गिलावाने हिंदू धार्मिक शुभचिन्ह उठवलेली आहेत। सभागृहात प्रवेश केल्यानंतर आतील बाजूस अष्टकोनी महिरूपी कमानीचे बांधकाम केलेले आहे। मराठा स्थापत्य शैलीमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला अष्टकोनी बांधकाम पाहायला मिळते। गर्भगृहामध्ये प्रवेश करण्याअगोदर डाव्या बाजूच्या देवकोष्ठात गणपतीची सुरेख कोरीव काम केलेली मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। ही मूर्ती चतुर्भुज असून मागच्या दोन्ही हातामध्ये परशु आणि अंकुर ही 2 शस्त्रे धारण केलेली आहेत। पुढच्या डाव्या हातामध्ये बीजापूरक असून उजव्या हातात भग्नदंत पकडलेला दिसतो। गणपतीच्या पोटाला नागबंद असून डाव्या बाजूला मांडी घातलेली तर उजवा पाय उभा आहे। गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर गणेशपट्टी आहे। गर्भगृहात प्रवेश केल्यावर शिवपिंडीच्या मागील बाजूस देवकोष्ठ आहे। मंदिराच्या डाव्या बाजूला एक विष्णूची मूर्ती आहे आणि मध्यभागी गणेशपट्टी आहे। त्यानंतर आता आपण आतमध्ये जाऊन बघूयात। आपण मंदिरात मुख्य मंदिरात आतमध्ये आलेलो गाभाऱ्यात। इथं असणारे शिवलिंग आता पाण्याची पातळी वाढल्यामुळे ते पूर्णपणे बुडलेलं आहे आणि वरचं जे आपण बघतोय पूर्णपणे रचना दगडा एकावरती एक दगड रचून पूर्णपणे एकदम उत्तमरित्या रचना आहे। इथे 2 मूर्त्या असणार आहेत, परंतु आता पाण्याची पातळी वाढल्यामुळे आपल्याला दिसत नाहीत। त्याचप्रमाणे मंदिरात एखाद्या आपल्या हिंदू सणा दिवशी जे आता आपण जसं डेकोरेट करतो किंवा डेकोरेशन करतो त्यावेळेस पडदे बांधण्यासाठी किंवा इतर गोष्टींसाठी इथे ज्या कड्या दिसत आहेत त्या कड्यांचा उपयोग केला जात असे। आणि ठीक आता आपण पाणी वाढल्यामुळे जास्त काही इथे पाहू शकत नाही। चला आपण पुन्हा बाहेरून एकदा बघूयात। पूर्वाभिमुख असणाऱ्या या मंदिराच्या समोर काही विरगळी आपल्याला पाहायला मिळतात। मोडक्या तोडक्या अवस्थेत आत्ता आपल्याला 3 विरगळी इथे पाहायला मिळतात। आसपासचा प्रदेश पाहाल तर महाबळेश्वरपाशी असणाऱ्या आपला एलिफंट पॉईंट त्याच्या पायथ्याशीच गोळेवाडी हे गाव आहे आणि या गावाच्या शेजारीच हा धरणातील प्रदेश आहे। त्यानंतर आपल्याला अजून देखील इथे बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतील। धुरेश्वराचं मंदिर देखील इथे पुढे एक आपल्याला पाहायला मिळेल। आपण तो पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की अपलोड करू। व्हिडिओ जर आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण हा नजारा पुन्हा आपल्याला किमान 25-30 वर्ष पाहायला मिळेल किंवा पाहायला मिळणार देखील नाही, याविषयी आपण काही सांगू शकत नाही। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। जय शिवराय।
अशा प्रकारे जिथून कृष्णा नदी उगम पावते तिथून जे कृष्णाकाठची मंदिर आहेत अशी आपण मंदिरं आपल्या व्हिडिओमार्फत दाखवत असतो. कृष्णाकाठचं पहिलंच मंदिर हे आहे जे बलकोडी धरणापाशी आहे, त्यात आपण व्हिडिओमार्फत पाहिलेलं आहे. आणि अशी जी जुनी पुरातन मंदिरं आहेत ती पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करायला नक्की विसरू नका. धन्यवाद. जय शिवराय.